ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक फर्स्ट या पेपरचा जो पहिला चॅप्टर आहे इंटरेस्ट, त्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा लेक्चर नंबर 2 घेतो आहोत. या अगोदर आपण कंपाऊंड इंटरेस्टचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केले, पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आणखीन काही केसेस विचारले जातात. त्यामध्ये फक्त आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला होता, पण त्यामधले काही आणखीन जे काही ॲडिशनल प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मग वन बाय वन आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. त्यातील एक पहिली जी केस आहे तर ती आपण अशी बघणार आहोत. आपण सिम्पल इंटरेस्ट पण त्या ठिकाणी फाइंड आउट केला, ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता त्याचबरोबर आता कंपाऊंड इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करता येतं. मग एक विशिष्ट अमाऊंट, विशिष्ट पिरियड आणि विशिष्ट रेट ऑफ इंटरेस्ट दिल्यानंतर सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून त्यामधला इंटरेस्ट मधला जो काही डिफरन्स आहे तर तो कॅल्क्युलेट करण्याचा क्वेश्चन देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. तो क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत, डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, ओके. काय क्वेश्चन आहे आपला? फाइंड आउट डिफरन्स बिटवीन SI and CI, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, यातला डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. मग आपण प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेऊयात. फाइंड डिफरन्स बिटवीन simple interest and compound interest on rupees 75,000 at 4% for 4 years. हे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलं. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि याचं आपण सोल्युशन करणार आहोत. इज इट क्लिअर? आणि मग सोल्युशन घेत असताना मग आता इथे काय काय दिलं आपल्याला बघा. पी दिला. काय दिला? पी किती दिला? 75,000. पी नंतर काय दिला तुम्हाला? आर दिला. आर किती दिला? 4% दिला. इज इट क्लिअर? त्यानंतर यन दिला. यन किती दिला? 4 इयर्स. ओके, हे डिटेल्स दिले. आणि मग यावरनं आपण काय करू? अगोदर सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू, त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधून सिंपल इंटरेस्ट मायनस करू, म्हणजे त्यातला डिफरन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ओके, पण फर्स्ट आपण त्या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. सिंपल इंटरेस्ट. ओके, मग SI इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला घेतो. काय घेतो? PRN अपॉन 100. हा आपला फॉर्म्युला आहे SI चा, बरोबर ना? PRN अपॉन 100 तुम्ही मला मेसेज केलाय. हा आपला फॉर्म्युला आहे PRN अपॉन 100. मग इथे
100. बघा पी किती दिलाय तुम्हाला? 75,000. पी दिला 75,000. पी दिला 75,000 75,000. मल्टिपल बाय आर, बरोबर ना? मल्टिपल बाय आर. आर किती दिला? 4, बरोबर ना? 4. आणि परत मल्टिपल बाय 4 years. एन पण तुम्हाला 4 दिला. हे त्या ठिकाणी किती आन्सर सांगाल बरं? 75,000 मल्टिपल बाय 4 मल्टिपल बाय 4 अपॉन 100. तुम्हाला आन्सर पाठवलंय 75,000 मल्टिपल बाय 4 3 lakhs. 3 lakhs मल्टिपल बाय 4 12 lakhs, बरोबर ना? किती झालं? 12 lakhs अपॉन 100. किती येतं? 12,000 येतं. व्हेरी गुड. आन्सर आलं 12,000. आला तुमचा यस आहे. हा काय आला? यस आहे आला. एस आय इज इक्वल टू 12,000. मग आता सी आय का कॅल्क्युलेट करू आपण? कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू. काय कॅल्क्युलेट करू? कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू. मग कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला घेऊ. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण कसा घेतो? सी आय इज इक्वल टू, बघा, पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस फक्त आर घेतो इथे, आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू एन. रेस टू काय घेतो? एन घेतो. ओके, हा फॉर्म्युला आहे आपला. हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी घेतो. याच्यामध्ये अमाऊंट टाकूयात आपण. इज इक्वल टू पी किती दिला आपल्याला? 75,000. बघा किती? 75,000, बरोबर आहे. इंटू ब्रॅकेट 1 प्लस प्लस आर, आर अपॉन 100. 4%. आर किती आपला? 4. आर किती? 4. आणि एन पण 4 आहे. एन पण किती? 4 आहे. 4. ओके, हे घेतलं आपण. झालं? व्हेरी गुड. पुढे बघूयात आपण. इज इक्वल टू $75,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4 अपॉन 100 काय येतं? 0.04. आणि मग रेस टू 4. रेस टू 4. बघा 1 प्लस 4 अपॉन 100 केलं आपण, ते काय आलं? 0.04 आलं. आणि रेस टू 4 आहे. 4च्या जागी 4 आपण त्या ठिकाणी घेतला. हा सी आय, बघा इथे एक राहिला. सी आय कॅल्क्युलेट करतोय आपण. सॉरी, इथे एचा फॉर्म्युला घेतला आपण. मायनस पी त्या ठिकाणी करावा लागतो सी आय कॅल्क्युलेट करताना.
मायनस पी याचा अर्थ मग इथे मायनस किती होणार 75,000 होणार मायनस 75,000 होणार. ओके असली आयचा फॉर्म्युला आहे मायनस पी. अदरवाईज एवढा फॉर्म्युला मात्र एचा आहे आणि मग नंतर परत ए मधून आपण पी वाजा करतो तर तिथं डायरेक्ट पी वाजा करून घेतला आपण. इज इक्वल टू 75,000 into bracket 1.04 raised to 4 minus 75,000. हे 75,000 शेवटपर्यंत ठेवणार आहोत आपण. आता इकडे सॉल्व्ह करून घेऊ आपण. ओके आता हे तुम्हाला कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचं कारण आता इथे हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहे म्हणून ते मॅन्युअली कॅल्क्युलेट करता येतील डायरेक्ट. आता 1.04 आणि रेस टू 60 असेल तर मग कसं कॅल्क्युलेट करणार तर ते एवढ्या वेळेस कॅल्क्युलेशन करणं सोपं नाहीये तुम्हाला एवढा वेळ नाहीये. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात बघा तुमच्या कॅल्क्युलेटरवर एक साइन आहे तर ते साइन प्रेस करून तुम्ही डायरेक्ट त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही कॅल्क्युलेटरवर इज इक्वल टू प्रेस करणार 1.04 कॅल्क्युलेट करणार आणि रेस टू चं साइन आहे बघा साइन शोधतो मी मला मिळतंय काय इथं बघतो मी. रेस टू चं साइन नाही दिलेलं. हा ओके हे साइन आहे बघा हे रेस टूचं साइन आहे असं एक साइन आहे तुमच्या त्या कॅल्क्युलेटरवर ते प्रेस करायचंय तुम्हाला ते प्रेस करायचं ते रेस टूचं साइन आहे. कसलं साइन आहे ते रेस टूचं साइन आहे ते रेस टूचं साइन प्रेस करायचं आणि पुढे किती आहे बघा 1.04 रेस टू ते साइन प्रेस करणार आणि पुढे किती 4 आहे तर 4 आणि मग इज इक्वल टू केलं की तुमचा आन्सर त्या ठिकाणी डायरेक्ट फाइंड आउट होतं. पण आता इथे आपण कसं कॅल्क्युलेट करतो आहोत 1.04 मल्टिपल बाय 1.04 multiple by 1.04 multiple by 1.04 या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट केलं इथे. ओके मग किती येतं बघा बरं ते त्याचं आन्सर किती आलं मला आन्सर सांगाल. यस यस किती आला आन्सर यस केले कॅल्क्युलेट तुम्ही प्रत्येक जण कॅल्क्युलेट करा 1.04 multiple by 1.04 multiple by 1.04 multiple by 1.04
1.16 येतं बघा, ते किती येतं? 1.1698. बरोबर ना? एवढं आन्सर येतं त्याचं, एवढं आन्सर येतं त्याचं. वन पॉईंट झिरो फोर टू 1.04 रेस टू 4. इज इट क्लिअर? मग आपण ते घेऊयात परत. व्हेरी गुड. ओके ओके. इज इक्वल टू is equal to 75,000. हे इथे मल्टिपल इंटू ब्रॅकेट, याचा अर्थ मल्टिपलचं साईन येते. कसलं साईन आहे? मल्टिपलचं साईन आहे. मल्टिपल बाय किती? हे आन्सर आलंय आता इथे. आणि -75 शेवटपर्यंत तसेच ठेवायचे, शेवटपर्यंत तसेच ठेवायचे. मग बघा, इज इक्वल टू 75,000 मल्टिपल बाय 1.1698 करा. किती आला आन्सर मला सांगाल? यस, बेटा 87,739.39 हे आन्सर आलं. -75,000. बघा, हे आन्सर आलं. आता 87,739 हे ए आला आपला. काय आला? ए आला. आणि त्या ए मधून आपल्याला काय करायचं? ए मधून काय करायचं आपल्याला? बाकी अमाऊंट मायनस करायची. पी मायनस करायचा, म्हणजे सी आय निघेल आपला. मग किती येतो बघा बरं तो? 12,739. 12,739.39. दिस इज द सी आय. दिस इज द सी आय. तो सी आय आला आपला. तो काय आला? सी आय आला. बरोबर ना? तो काय आला? सी आय आला. कंपाऊंड इंटरेस्ट आला सी आय. इज इट क्लिअर? आता इथे आपला एस आय आला 12,000 आणि सी आय आला 12,739. म्हणजे ते डिफरन्स काढायचा आपल्याला. सी आय. सो is equal to CI minus SI. बघा किती आला. CI किती आपला? तुम्ही इथे 4 डिजिट पर्यंत घेतला असेल, हे पूर्ण डिजिटने असं आन्सर आलं. ते नाहीतर 12,735 येत असेल, ते बरोबर आहे तुमचं. हा, त्यामध्ये काही चूक नाहीये. आणि SI आला तुमचा 12,000. मग आता इथे किती डिफरन्स येतो? 739.39. This is the difference between compound interest and simple interest. यास्मीन, काही बोलणार आहात का तुम्ही? अनम्यूट करू मी? ओके, झालं? लक्षात आलं की एक्झाम्पल? बघा, आपण अगोदर काय कॅल्क्युलेट केला? SI कॅल्क्युलेट करा. नंतर काय? कंपाऊंड इंटरेस्ट. आधी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला, नंतर कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला 2 नंबरला, आणि नंतर आता 3rd नंबरला आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला. डिफरन्स बिटवीन SI अँड CI कॅल्क्युलेट केला. ओके, व्हेरी गुड. तुम्ही आन्सर पाठवलंय मला. पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण.
एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे पुढचं आपलं बघा. व्हॉट सम विल अमाऊंट, व्हॉट सम विल अमाऊंट, व्हॉट सम विल अमाऊंट ₹35,000, 35,000 5 years at 10% per annum compound interest. Compound interest. Compound interest. Okay. Compound interest. हे त्या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी पर ॲनम कंपाऊंड इंटरेस्ट. इज इट क्लिअर? याचं सोल्युशन बघूयात आपण. सोल्युशन बघूया. आता व्हॉट सम विल अमाऊंट टू ₹35,000 म्हणजे व्हॉट सम विल अमाऊंट किती रक्कम होणार, म्हणजे 35,000 रक्कम होणार आहे म्हणजे ए होणार आहे तुमचा. व्हॉट सम विल अमाऊंट किती असणार आहे? 35,000. इथं तुम्हाला काय दिला? ए दिला. ए इज इक्वल टू 35,000. ओके. देन यन दिला तुम्हाला. यन किती दिला? 5 years. 5 years. आणि काय दिला? आर दिला. आर किती दिला? 10%. किती? 10%. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? ती फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे किती अमाऊंट घेतली त्या ठिकाणी. प्रिन्सिपल त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायची? प्रेझेंट व्हॅल्यू. व्हॉट सम विल अमाऊंट किती अमाऊंट होणार आहे? 35,000. 5 वर्षामध्ये 35,000 होणार आहे ऍट 10%, 10%. तर तुझा पी किती? ओके. व्हॉट सम. तर मग हे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहोत. मग फॉर्म्युला घेऊयात आपण. बघा, एचा फॉर्म्युला घ्यायचा, इथे अमाऊंटचा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला. म्हणजे असं तयार होईल आपला इथे. आता सीआय ने कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सीआय कॅल्क्युलेट करायचा नाहीये. काय कॅल्क्युलेट करायचा? ए. आणि ज्यावेळेस ए कॅल्क्युलेट करायचा त्यावेळेस मायनस पी घ्यायचा नाही. ज्यावेळेस सीआय कॅल्क्युलेट करायचा असतो आपल्याला डायरेक्ट, त्यावेळेस आपण मायनस पी घेतो. आता ए च्या वेळेस मात्र ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 हा फॉर्म्युला आपण तिथे वापरतो. सीआय कॅल्क्युलेट करायचा असेल तर याच फॉर्म्युलामध्ये तर मायनस पी करतो आणि मग एच्या जागी सीआय येईल इथे. ओके. तर आता इथे तुम्हाला ए दिलाय त्यांनी ऑलरेडी. ए किती दिला? 35,000 दिला. किती दिला? 35,000 दिला. 35,000 दिला. ओके. इज इक्वल टू पी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, तो दिलेला नाहीये. 1 प्लस आर दिलेला आहे, एन दिलेला आहे तुम्हाला. आर किती दिला तुम्हाला? आर दिला 10 आणि एन किती दिला तुम्हाला? 5 years. ओके. एन 5. मग 35,000 इंटू ब्रॅकेट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10 अपॉन 100चा कॅल्क्युलेशन तर 0.10 रेस टू 5 ओके. व्हेरी गुड. 35,000 is equal to P into bracket 1.10 raised to 5 raised to 5. 35,000 is equal to P आणि मग 1.10 raised to 5 आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं इकडे. किती टाइम करावं लागेल ते आपल्याला? हॅलो सर. 5 टाइम्स करावं लागेल ते कॅल्क्युलेट. किती टाइम करावं लागेल? 5 टाइम्स कॅल्क्युलेट करावं लागेल. इज इक्वल टू 1.10 5 टाइम्स. ओके.
आणि त्यामध्ये मल्टिपलचं साईन आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. (1.10 multiple by 1.10 multiple by 1.10 multiple by 1.10) असं 5 टाइम 1 2 3 4 5. किती येतं आन्सर बघा तिथे. आन्सर सांगाल सर 1.1 यायला पाहिजे. 1.10 नाही. 0.10 नाही सर. 0.1. बघा 1.61 आलंय. 1.61051 हे आन्सर त्या ठिकाणी आलं. ओके, आपण ते टाकून घेऊयात. बघा 35,000 इंटू ब्रॅकेट. आता 1.010 रेस टू 5 त्या संपूर्णचा आन्सर काय आलं 1.61051. आता हा पी इथे मल्टिपल आहे, हा पी इथे काय मल्टिपल आहे. आता तो इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. काय होईल डिवाइड होईल. इज इट क्लिअर? हॅलो सर 1.10 नाही येणार सर. 1.1 येईल. व्हेरी गुड, तुम्ही आन्सर पाठवले मला. सर 1.10 नाही येणार. 1.1 येईल. 35,000 अपॉन बघा हे इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. 1.61051 इज इक्वल सर टू 1.1 आहे 1.10 नाही. सर पी. बघा पी इज इक्वल टू किती आलं मग हॅलो सर 35,000. बघा 35,000 डिवायडेड बाय सर 1.1 आहे. 1.10 नाही. 051 21,732. सर प्रॉब्लेम चुकतोय. 21,732.24 रुपीज आपण 2 डिसिमल प्लेसेस पर्यंत घेतो. म्हणून त्या ठिकाणी पी इज इक्वल टू रुपीज 21,732.24 हे आन्सर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झालं. लक्षात आलंय का तुमच्या? मला मेसेज टाकाल. मेसेज सर टाका. प्रॉब्लेम चुकतोय. हॅलो सर बघा तुम्ही हे एक्झाम्पल घरी सोडवणार आहात. फाइंड डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज सर आपला आधीचा प्रॉब्लेम 1 चुकला. lakh at 5% for 6 years. प्रॉब्लेम चुकतोय. कुठे चुकला? सर 1.1 येते. साबिया सर 1.1 येते 1.10 नाही येते तिथे. यस, कुठे अडचण आली? सर 1.1 येते तिथे तुम्ही तर 1.10 केलंय. त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवणार आहात. आधीचा प्रॉब्लेम चुकलाय सर. What sum will amount to rupees 45,000 in 4 years at 12% per annum compound interest. हे दोन एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवणार आहात. तर चुकतोय. Yes? तुला काय दिवस उगला काय?
कित्येक वर्षापासून जॉईंट पेन होतात ते स्वातंत्र्य कसं होते किंवा ठीक झाले आहे 1.1 आणि 1.10 चा अर्थ एकच होतो. 1.1 आणि 1.10 चा अर्थ एकच होतो. ओके शुभम, फोन वैष्णवी समजलं? ठीक आहे, इथे आपण थांबतो आहोत. टेक केअर, बाय.